नमस्कार, मी दीपाली. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मेकअप रूम सिक्रेट सेगमेंट तुम्हा सगळ्यांनाच आवडतं, मला माहिती आहे. बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या यातून ते सिक्रेट्स तुमच्या समोर येतात. आणि आज आपण आहोत 7व्या मुलीची 7वी मुलगी मालिकेच्या सेटवर आणि आपण जाणार आहोत तुमच्या लाडक्या ताईंच्या मेकअप रूममध्ये. ऐश्वर्या ताई आहेत आतमध्ये आणि त्यांच्या मेकअप रूममधले सिक्रेट्स आज आपण जाणून घेणार आहोत. हॅलो ताई. हाय. हाय. बरं, आज सगळ्यात आधी विचारते ते म्हणजे मेकअप रूम एकट्या असता की शेअर करता? नाही, ॲक्च्युली इथे नेमप्लेट असतात आमच्या. मी आणि नेत्रा आम्ही दोघी शेअर करतो. बरं, आमचं हे खास सेगमेंट असं आहे की प्रेक्षकांना, तुमच्या लाडक्या प्रेक्षकांना मेकअप रूममध्ये तुम्ही काय काय करत असता आणि मुळात मेकअप रूममध्ये काय काय असतं, तुमचा टाईम कसा स्पेंड करता हे जाणून घ्यायला आवडत असतं. तर सकाळी सुरुवात कुठून होते नेमकी? आल्यापासून डायरेक्ट आणि तितिक्षाने तुमचे आम्ही रील्स बघतो, सो तिथूनच सुरुवात होते का घरी? आणि आजचंच रील खूप भारी आहे. हो, म्हणजे ॲक्च्युली काय होतं की आम्हाला दोघींना एकत्र असा वेळ शूटिंग सुरू व्हायच्या आधीच मिळतो. त्यामुळे आमचा खूप प्रयत्न असतो की 9 वाजता येऊन, ती रात्र 8:30ला येते, तर तेव्हा त्या मधल्या 15 मिनिटात काही आपल्याला एकत्र जे रील्स करायचे ते करू शकतो का. पण काही काही वेळेला खूप घाई असते आणि मग नाही करतायत. मग त्यासाठी किंवा फोटोज काढायचे असतील, बऱ्यापैकी तयार होऊन आलेले असतो आम्ही आणि असं वाटतं की अरे छान दिसतो, जरा फोटो काढूया. तर मला असं वाटतं की सेल्फ पॅम्परिंगचा एक प्रकार आहे तो, आणि ते तिथून दिवसाची सुरुवात खरं तर खूप छान होते. मग ते फोटोज बरे यावेत म्हणून तितिक्षाने हे असं सगळं लावून घेतलं आहे, हे वॉलपेपर. तसं एक आम्ही दिवाळीत ते लावलं आहे छोटं छोटं. पण आमच्याकडे मनी माऊज येतात, 2-4 जणं आहेत, तर त्यांना ते स्क्रॅचबोर्डसारखं झालं आहे. त्याच्यामुळे आमचं ते लगेच दिवाळीपासून आत्तापर्यंत खराब करायला सुरुवात पण केली आहे. तिथे त्यांनी स्क्रॅच करून टाकलं आहे सगळं ते. तो विरंगुळापेक्षा मला असं वाटतं की आता त्यांनाही म्हणजे ते कनेक्टेड आहेत आम्हाला आता, त्यामुळे त्यांचं खाणं असतं, त्यांच्यासाठी वेट फूड असतं. आणि माझी जुनी वॅनिटी होती ती मी इथे ठेवली आहे, त्याच्यात ती झोपते अशी छान. आमची कुल्फी आहे ती. हां, ती इथेच असते. म्हणजे आम्ही शूटिंगला नसलो तरी दुसऱ्यांच्या शूटिंगला पण ही वॅनिटी इथेच असते. ती मी धुवून व्यवस्थित ठेवली, तर त्याच्यात ती झोपतात दिवस. आणि बस, म्हणजे आत्ता तरी एवढंच आहे. पण अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या सिक्रेट म्हणून असतात आणि मेकअप रूममधले ती खास सिक्रेट्स असतात. म्हणजे बॅग्स असू देत किंवा आणखीन काही गोष्टी असू देत, तुम्ही जे डेली नेता पण आणता पण, डब्बे असतात खाऊचे. डेली कोणत्या गोष्टी तुम्ही इथून नेता आणि दररोज इथे आणाव्या पण लागतात? डेली वॅनिटीज आहेत. म्हणजे माझी वॅनिटी जरा मोठी आहे, कारण मला खूप आवडतात मेकअपची प्रॉडक्ट्स. त्यातली वापरत असेल मी 10च प्रॉडक्ट्स, पण असतात खूप. म्हणजे ती माझ्या खाण्याच्या डब्यापेक्षा त्याचं वजन जास्त आहे आणि ती नेते. खाण्याचा डबा तर ऑब्व्हियसली आपण घेऊन जातो, आणि नॉर्मल पर्स जी आहे ती. पण खाण्याच्या डब्यांमध्ये आमच्याकडे लाडू माझ्याकडचे असतात, आणि शेंगदाणे, आम्ही खारे शेंगदाणे मी आणि तितिक्षा आम्ही खातो बऱ्यापैकी, त्यामुळे त्याची एक बरणी असते शेंगदाण्याची, पण तीही घेऊन जातो आणि येतो. पण ह्या 2 गोष्टी, तिची कॉफीची बरणी असते. हां, आणि ही रिकामी झाली की ह्याच्यातच दाणे असतात आमचे. तर ह्या दाणे इथून बाहेर फार आम्ही कष्टाने पाठवतो, म्हणजे कारण आमच्या इथून बाहेर गेले की ते संपतात. मग आम्ही खूप कष्टाने की आता बरं द्यायलाच लागणार तर घ्या, अशा पद्धतीत. पण दाणे आमच्या रूमचं एक सिक्रेट आहे. बरं, ती जी वॅनिटी तुम्ही म्हणालात ती आम्हाला बघता येईल का? कारण बऱ्याच आम्हाला असं कळलं की तुमच्याकडे खूप छान मेकअप प्रोडक्ट्स असतात आणि तुमच्याकडे लिपस्टिक शेड जास्त झालं तर तुम्ही तितिक्षा सेटवर जे असतात त्यांना देताही. सो आम्हाला जरा ते कलेक्शन बघायला आवडेल तुमचं. खूप होतात. मी म्हटलं तसं की मला आवड आहे मेकअप प्रोडक्ट्सची, त्यामुळे मी खूप सेल जरा लागला की घेऊन ठेवते. आणि माझं असं होतं की सेलमध्ये घेऊन ठेवू, आज ना उद्या लागणारच आहे, अशा त्या ह्याच्यात खूप घेतलेलं असतात. आता ही मी आयशॅडो टिश्यूत हे करून ठेवले, कारण त्यातलं काही वेळेला ती अशी पावडरी बाहेर येते म्हणून. पूजा केली होती दसऱ्याला तिची. तर आहे तशी प्रोडक्ट सगळी बऱ्यापैकी. हा ब्रशचा पाऊच आहे माझा, सनस्क्रीन आहे, नंतर हे मस्कारे आहेत सगळे. ह्याच्यात एक लिपस्टिक आहे, कारण ती लिपस्टिकच्या ह्याच्यात राहत नाही आहे. ह्या लिपस्टिक्स आहेत. लिपस्टिक शेड्स आहेत त्या दिवशी तुम्ही त्याच्यावर रीलही केलं होतं की त्या लिपस्टिक ह्या फक्त वॅनिटीतल्या आहेत. माझ्या पर्समध्ये एक वेगळा पाऊच आहे की जो मला डे टू डे लाईफमध्ये मला असं वाटतं की ते शेड्स तिकडे चांगल्या दिसतील.
आणि टिंट्स आहेत, चिक टिंट्स आणि लिप टिंट्स असे. पण सगळ्यात जास्त कलेक्शन जर तुम्ही मेकअप मधलं कुठलं करत असाल तर ते कुठल्या गोष्टी जास्त, म्हणजे लिपस्टिक मला इथे जास्त दिसतात, पण तुमच्या आवडीच्या कुठल्या असतात? लिपस्टिक्सचा खूप आहेच, म्हणजे मला लिपस्टिक्स आल्या की मला असं होतं की अरे ही शेड घेऊन बघायला पाहिजे, आणि रादर आपल्याकडे खूप असतात. आणि यू वोंट बिलीव्ह की जर सगळ्या लिपस्टिक्स उघडून बघितल्या तर त्या सिमिलर शेड्सच्याच असतात, म्हणजे सगळ्याच न्यूड कॅटेगरीमध्ये येतात. त्यामुळे अशा आता ही पण एक ब्राऊन न्यूडच आहे, म्हणजे तर त्या मॅकच्या असतील किंवा अशा, पण त्या सगळ्या न्यूड कॅटेगरीतल्या बऱ्यापैकी आहेत लिपस्टिक्स. त्यामुळे असं होतं की अरे ही शेड तर होती आपल्याकडे, पण आता ही या वेगळ्या ब्रँडची म्हणून घेतली गेली असं. तर लिपस्टिक्स आवडतात, मस्कारे पण आवडतात. आता हा म्हणजे हा ब्राऊन आहे, ब्लॅक आहे. मी जनरली 2 मस्कारे एकत्र लावते, एकावर एक. त्यांनी जरा जास्त त्या व्हॉल्यूम वाटतो लॅशेसना, त्यामुळे मी आर्टिफिशियल लॅशेस नाही लावत. तर ही पुरचुंडी आहे माझी, ती अशी मेकअपनी फार अशी ती डस्टी झाली आहे. असं काही स्पेशल म्हणजे दागिने वगैरे? पाऊच, मेकअप पाऊच तो नसेल तेव्हा मी ह्याच्यातही एक लिपस्टिक आहे, ह्याच्यातही काजळ पेन्सिल आहे. काजळ पेन्सिल्स आणि लिपस्टिक्स ह्या माझ्या खूप हे आहेत, तर त्या असतात भरपूर. मेकअपची व्हॅनिटी. पण इथे जसं म्हणाल तसं त्यांचे ते खाऊ, एक तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की त्या किती फिटनेस फ्रीक आहेत, आणि आपल्या सगळ्यांना जाणून घ्यायचं असतं की जेवढे तुम्ही योगा जिम सगळं करता तेवढं तुमच्या डाएटमध्ये देखील तुम्ही तशा हव्यात, जेणेकरून त्या सगळ्याचा खरं तर उपयोग होतो. पण त्या इथे खाऊचा जो काही डब्बा आहे त्याच्यातही आम्हाला काय ते जाणून घ्यायचं. आणि डेली डबे बाहेरच आहेत, ह्याच्यात पिस्ते आहेत जे आत्ताच दिवाळी झाल्यामुळे गिफ्ट्स आलेत, ते अजून संपली नाही आहेत, त्यामुळे पिस्ते आहेत. आज मी इडली आणली होती, तर इडली आहे. लाडू आहेत, आता संपत आलेत. तर ते पण कुठले पौष्टिक तुम्ही दररोज म्हणजे बनवून बनवते. माझी नणंद करते, वेगवेगळे मुगाचे असतात किंवा मिक्स पिठाचे असतात, तर मी ते डब्यात भरून घेऊन येते. तर संपले की तो रिफिल करायचा असतो डबा. तुमचे दाणे मला वाटतं नाही, हे रोस्टेड हे आहे, ते अभिनी दिलं होतं मला. तर ते असंच सगळं आहे, त्याच्यात रोस्टेड आहे ते मिक्स, आणि काही नाही. इकडचं खाऊ सगळं संपलाय. हे तुमचं डेली बास्केट आहे? माझं बास्केट आहे, यातले सगळे डबे बाहेर आलेत. आईने दिलेले अनारसे आहेत त्याच्यात, आज इडल्या आहेत मुगाच्या, चॉकलेट्स आहेत. पण ती पण दिवाळी. चटण्या आवडतात मला, चटण्या खूप असतात माझ्याकडे. दाण्याची चटणी आहे, असं काय काय आहे, मिरचीचं लोणचं आहे. असं काही ताई असतं का की हे खाद्यपदार्थ किंवा हे असं नेहमी, म्हणजे आता जे फिटनेस फ्रीक असतात त्यांच्यासाठी डाएट खूप महत्त्वाचं असतं असं म्हणतात, पण हे तुमच्या डेली लाईफचं मग खाणं कसं असतं ते जाणून घ्यायला? पण म्हणजे जेवते मी व्यवस्थित 11:30 वाजता. हां, म्हणजे माझे सगळ्या वेळा आधी आहेत, म्हणजे मी 11:30ला जेवते, मग 3 वाजता चहा पिते, मग संध्याकाळी परत मी म्हटलं तसं दाणे खातो आम्ही, आणि मग 6:30ला जेव्हा 6:30 पावणे 7ला नाश्ता ब्रेक होतो तेव्हा मी एक मील काहीतरी खाते. आता आज माझ्याकडे मुगाच्या इडल्या आहेत, तर जनरली ते 4 वेळा खाणं होतं, आणि ते सगळं कॅरी केलेलंच असतं, त्याच्यामुळे तसंच असतं सगळं. पण तुम्ही म्हणालात की तितिक्षा आणि तुम्ही मेकअप रूम शेअर करता. बरं, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आम्ही मेकअप रूम दाखवतो तेव्हा प्रश्न पडतो की अरे हे दोघी कशा, किंवा तिघी असतील तर तिघी कशा ॲडजस्ट करतात. तर कसं तुम्ही आणि तितिक्षा, म्हणजे तुमचे दोघी जेव्हा एकत्र असाल तेव्हा कसं मॅनेज करता? ॲक्च्युली दोघी एकत्र आम्ही खूप कमी असतो, कारण तिचा सीन असतो, नाही तर माझा किंवा आमच्या दोघींचे सीन्स असतात. अदरवाईज मेकअपला तर जागा पुरते आम्हाला. झोपेचं म्हणशील तर मला बसून झोपायला आवडतं, त्यामुळे मी खुर्चीत लंच ब्रेकला असते, ती आडवी असते कधीतरी. आणि बाकी तर काय, मग एकत्रच सगळं आमच्या ॲक्टिव्हिटीज चालू असतात, त्याच्यामुळे ते ॲडजस्ट होतं. आमच्याकडे तर आदर केतकी, फाल्गुनी सगळ्याच इथे असतात, म्हणजे त्यांची रूम वेगळी असली तरी आम्ही बसताना एकत्रच बसतो.
त्यामुळे होतं ॲडजस्ट. रादर इथे एवढूशा जागेत रील्स पण करतो आम्ही. म्हणजे तितिक्षा, केतकी, फाल्गुनी या तिघीजणी डान्स बिन्स किंवा टाईमपास तिघींचे कॉमेडी सगळे रील्स असेही एवढूशा जागेत करतात. पण मग तेव्हा तितिक्षा मिररला चिकटवण्यासाठी एक वॉल माउंटसारखं मिळतं, त्यातला फोन लावून मग असं करतो, ते सगळं असतं. पण मजा येते. म्हणजे असं काही जागेचं तेवढं हे वाटत नाही आम्हाला, म्हणजे पुरते एवढी जागा. बरं, तुम्हाला मांजरींची किती आवड आहे हे तर आम्ही बघतोच आहे आणि तुमचं किती प्रेम आहे. इथेही सेटवर ह्या मांजरी आलेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी तुम्ही हे करता. सेटवर ॲक्च्युली आम्ही त्यांच्यानंतर आलो आहे. इथे वागळे की दुनियाचं शूट चालतं, सुमित राघवन शूट करतात इथे. तर त्यांनी त्या सगळ्या त्यांच्या मांजरी आहेत, त्यांना बेल्ट्स पण आहेत, त्यांना न्यूटर केलेलं आहे प्रॉपर. त्यांच्यासाठी ड्रायफूड, वेट फूड असं सगळंच येतं तिकडे. आणि मग आम्हाला आवड आहे आणि मग त्या एक एक यायला लागल्या आणि मग त्या इथे पण येतात. त्या इथेही येतात, लंच ब्रेकला प्रॉपर येतात किंवा मग त्याच्याकडे जातात. त्यामुळे त्या अशा 2 ठिकाणी विभागून जात असतात. तर त्या आधी आल्यात, त्याच्यानंतर आम्ही आलो. पण आता आमचं खूप ओळख छान झाली आहे आणि आवड तर आहेच, त्याच्यामुळे त्या आता आमची रूम पण त्यांचीच होऊन गेली आहे. म्हणजे बरं, या मेकअप रूम सिक्रेटमधनं बऱ्याच गोष्टी तुमच्यासमोर आल्या असतील. आज आपण तितिक्षालाही मिस केलं आहे. नेक्स्ट टाईम असेल तेव्हा तितिक्षा आणि ह्यांच्याकडनं आणखीन बऱ्याच गोष्टी आपल्याला उलगडता येतील खरं तर त्या उलगडण्याचा प्रयत्न करूया. बट आज आम्हाला एवढे मेकअप रूम सिक्रेट्स दाखवले त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि तुम्हाला आणखीन बरंच काही विचारायचं असेल मला माहिती आहे, सो या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की कळवा. ताई, थँक्यू आम्हाला तुमच्या मेकअप रूममध्ये एंट्री दिलीत त्या. येस, प्लेजर. थँक्यू.